फायनल सामना आणि त्यानंतर जे घडलं ते खरंच जगभर चर्चेचं कारण बनलं. भारताने सामना जिंकला पण ट्रॉफी नाकारली. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा धक्का बसला असेल, पण या कृतीमागे जो संदेश लपलेला होता तो पाकिस्तानासाठी अत्यंत लाजिरवाणा आणि जगासाठी प्रेरणादायी ठरला. कारण काही गोष्टी ज्या विजय पराजयापेक्षा मोठ्या असतात त्या म्हणजे राष्ट्राचा सन्मान, आत्मसन्मान आणि आपल्या संस्कृतीचे मूल्य. यावेळी भारताने नाकारलेली गोष्ट फक्त ट्रॉफी नव्हती, तर ती एका विचारसरणीचा तिरस्कार होता, त्या देशाचा नकार होता. भारताने पाकिस्तानला खुल्या मंचावर अवकात दाखवली. सूर्यकुमार यादवने जेव्हा ट्रॉफी नसतानाही ट्रॉफी उचलल्यासारखा सेलिब्रेशन केला तेव्हा तो पाकिस्तानाच्या चेहऱ्यावर एक मोठा तमाचा होता. शुभमन गिल आणि अभिषेक शर्माने फोटो टाकून विजय साजरा केला. हार्दिक पांड्याने आपल्या बाजूला ट्रॉफीचा फोटो ठेवला. प्रत्येक कृती पाकिस्तानसाठी लज्जास्पद होती. भारतीय संघाने दाखवून दिलं की हा विजय फक्त मैदानावरचा नव्हता, तर विचारसरणीवरचा विजय होता. PCB अध्यक्ष मोहसिन नकवी जवळपास 20 मिनिटे ट्रॉफी घेऊन उभे होते, पण भारतीय खेळाडूंनी ती स्वीकारली नाही. कारण हा सामना फक्त क्रिकेटचा नव्हता, तर आत्मसन्मानाचा युद्ध होता. आणि या युद्धात भारताने पाकिस्तानला पूर्णपणे नाकारून त्यांचा गर्व चिरडून टाकला. भारतीय खेळाडूंचा मूड आज वेगळाच होता. कोणी सोशल मीडियावर फोटो टाकून पाकिस्तानची किल्ली उडवत होतं, तर कोणी नकली ट्रॉफीसोबत पोच देत होतं. काही जणांनी AI इमेजेस तयार करून विजयाचा आनंद व्यक्त केला. म्हणजेच प्रत्येक क्षणी पाकिस्तानची थट्टा होत होती. मोहसिन नकवीच्या चेहऱ्यावर पडलेलं अपमानाचं सावट जगभर दिसलं. हा फक्त साधा इन्कार नव्हता, हा त्या राष्ट्राला संपूर्ण नाकारायचा निर्णय होता, ज्याने खेळाला देखील राजकारण आणि प्रोपगंडाचं मैदान बनवलं. भारताने आज पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की आता कुठल्याही स्तरावर संबंध ठेवले जाणार नाहीत. भारतीय संघाने मैदानावर ज्या दमदार पद्धतीने विजय मिळवला त्याच आत्मविश्वासाने त्यांनी ट्रॉफी नाकारली. क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली होती. हा निर्णय संपूर्ण जगासाठी एक धडा होता की भारत फक्त सीमेवरच नव्हे तर प्रत्येक मंचावर पाकिस्तानला उघड करेल. आज ही जिंकलेली लढाई फक्त क्रिकेटपुरती नव्हती, ती मातृभूमीच्या मानसन्मानाची लढाई होती. ती ऑपरेशन सिंदूरच्या लाजेची लढाई होती. ती मातांच्या डोळ्यातील अश्रूंचं उत्तर होतं. ही विजयगाथा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, कारण भारताने सिद्ध केलं की आपल्या संस्कृतीसाठी, आत्मसन्मानासाठी आपण कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. BCCIनेही या क्षणाला अधोरेखित केलं. त्यांनी संघाला 21 कोटींचं पारितोषिक जाहीर केलं. आणि या 21 या आकड्याला वेगळंच महत्त्व आहे, कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला 21 ठिकाणी ठोसलं होतं. हा तोच संदेश होता जसा सीमेवर धडक दिली होती, तसंच खेळाच्या मैदानावरही पाकिस्तानला चिरडलं. प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार म्हणजे पाकिस्तानच्या गर्वाला दिलेला धक्का होता. तिलक वर्माने जेव्हा हारिस रऊफला नामोहरम केलं तेव्हा तो क्षण प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कायमचा कोरला गेला. विराट कोहलीनंतर आता अभिषेक शर्मा, तिलक वर्मा हेही पाकिस्तानसाठी नव्या पिढीचे बाप ठरले. आज प्रत्येक भारतीयाच्या छातीत अभिमान आहे, कारण आपण फक्त सामना जिंकलो नाही तर संपूर्ण विचारसरणीला नाकारलं. मोहसिन नकवीचा अपमान म्हणजेच पाकिस्तानच्या राजकारणाचा अपमान होता. भारतीय खेळाडूंनी हात मिळवला नाही, मिठी मारली नाही, गप्पाही केल्या नाहीत. त्यांनी स्पष्ट संदेश दिला, आता संबंध संपले. हा विजय पाकिस्तानसाठी कायमचा डाग ठरला आहे. पुढील पिढ्या हा अपमान विसरणार नाहीत, कारण भारताने आज जे दाखवलं ते जगभराचं उदाहरण होतं. हा विजय फक्त खेळाचा नव्हता, तर संस्कृतीचा, सन्मानाचा आणि राष्ट्राभिमानाचा ठरला. आज 140 कोटी भारतीय अभिमानाने गर्जना करत आहेत, भारत माता की जय, जय हिंद, जय भारत.